महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर काय प्रतिक्रिया आहे? महायुती सरकारमुळे कामाला गती मिळेल. GSTवर तयार झाले खऱ्या अर्थाने दिशादर्शक आहे. येणाऱ्या काळामध्ये 5 वर्ष महाराष्ट्र विविध प्रश्नांना न्यायालयाची भूमिका निश्चित करेल असं मला वाटतं. आणि विदर्भी अधिवेशन अतिशय महत्त्वाचं आहे. देवेंद्र पुन्हा मुख्यमंत्री झाले. उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी पवारसाहेब आहेत. मंत्रिमंडळ आमचे सहकारी मित्र सगळे आहेत. खाते वाटप आजच होईल असं मला वाटतं. अलिबाग मतदारसंघाच्या विकासासाठी काय महत्त्वाचे पाऊल आहे? अलिबागच्या यासाठी डेव्हलप औद्योगिक जिल्हा आहे. उद्योग आले पाहिजे. माझ्या तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. जास्त अपेक्षा माझ्याकडे निश्चित आहे. म्हणून येणाऱ्या उद्योगांना आम्ही निश्चित स्वागत करतो. महत्त्वाचा प्रश्न साहेब, ज्या प्रकारे या देशामध्ये बांगलादेशी घुसपेटी येत आहे, रोहिंग्या इथे राहत आहे, इथे खूप जागेंवर अतिक्रमण त्यांनी केले, काय म्हणतात? खरं आहे ते. त्यामुळे आता जो एकंदर आपण बघतो हे चित्र आता उभं राहिले त्या संदर्भात शासन स्तरावरती केंद्र सरकार याच्यामध्ये नक्की निर्णय घेईल. आणि आपलं किंवा इतर लोकांचं जे हिंदू बांधवांचं म्हणणं आहे तर सगळं निश्चित मिळेल. एकूणच कुठेतरी बांगलादेशी आणि रोहिंग्या इथे येतात, इथे राहतात, खोटे ओळखपत्र तयार करून राहतात, त्याची चौकशी व्हायला पाहिजे. चौकशी व्हायला पाहिजे. समग्र विषय निघाला, राणे साहेबांचा विषय काढला, त्याच्यामध्ये चौकशी निश्चित होईल आणि त्याच्यामध्ये सगळे आयडेंटिफाय होऊन त्याच्यावर कारवाई निश्चित होईल. शेवटचा प्रश्न, आतापर्यंत खाते वाटप नाही झाले, मंत्रिमंडळाचा दुसरा निभाव 5 वर्षापूर्वी एकूणच बांगलादेशी रोहिंग्या या संदर्भामध्ये सभागृहामध्ये नितेश राणे यांनी प्रश्न उचललेला आहे. आमदार नितेश राणे हे कॅबिनेट मंत्री झालेले आहे. कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी हा प्रामुख्याने प्रश्न उचलला आणि या देशामध्ये बांगलादेशी रोहिंग्या यांनी अवैधरित्या प्रवेश केला आहे, याची चौकशी व्हायला पाहिजे, या प्रकारची मागणी सरकारकडून करण्यात आली. सभागृहामध्ये या विषयावर विशेष चर्चा झाली असून आपल्यासोबत अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी होते. त्यांनी सुद्धा या गोष्टीला दिलासा दिलेला आहे आणि त्यांनी याला दुजोरा दिलेला आहे. आणि एकूणच बांगलादेशी जे अवैधरित्या ओळखपत्र तयार करून या महाराष्ट्रामध्ये राहतात त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. मी कॅमेरा पर्सन दिलीप सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, विधान भवन, नागपूर.